पिंजर येथील पोलीस उपनिरीक्षक अभिषेक नवघरे यांच्या कथित दडपशाहीमुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर घाला घातल्याचा गंभीर आरोप होत असून या प्रकारामुळे पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। पत्रकारांच्या कामात अडथळा निर्माण करणे व त्यांच्यावर दबाव टाकणं हा लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना विरोध करणारा प्रकार असल्याची भावना व्यक्त होत आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनासह सखोल चौकशी करण्याची ठाम मागणी केली आहे। पत्रकार हा समाजाचा आवाज असून त्यालाच गप्प बसवण्याचा प्रयत्न होत असेल तर ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब आहे, असं संघटनेने स्पष्ट केले। याबाबत संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप दत्तारामजी गावंडे यांनी कडक शब्दात इशारा देत म्हटले की पत्रकारांवरील अन्याय सहन केला जाणार नाही। सदर प्रकरणात दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा पिंजर पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल। दरम्यान या घटनेमुळे स्थानिक पातळीवरही नाराजी पसरली असून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।